नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये मिळणारे घर नागरिकांना फुकटच असावे ही आघाडीची भूमिका. तर मुलुंड LBS मार्गावरील साकी बारवर मुंबई पोलीस समाजसेवेचा छापा. रिलायन्स कंपनीचे टॉवर हटवण्याकरता स्थायी समितीची 4 दिवसांची डेडलाईन. ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट निविदा प्रक्रियेद्वारेच पुनर्विकास, तर नागरिकांना मिळणारे घर हे मोफत असावे या मागणीवर आघाडीचे मत ठाम. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या उपशहरांसाठी सामूहिक विकास योजना राबवताना अनधिकृत तसेच बेकायदा घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नव्या घरांची हमी मिळणार असली तरी त्यासाठी त्यांना किमान 3 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ठाण्यातील क्लस्टर विकास योजनेची घोषणा राज्य सरकारने जरी केली असली तरी सदतीसह कलमानुसार पुढील सर्व प्रक्रिया महापालिकेला पूर्ण करावी लागणार आहे. या संदर्भात आज पालिकेत काही नेत्यांची मीटिंगही झाली. या मीटिंगमध्ये झालेल्या निर्णयानुसार शहरातील नागरिकांना मिळणारे घर हे मोफतच असावे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही योजना शहरात राबवण्यास लवकरात लवकर सुरुवात करावी व शासनाने याबाबत कोणतेही राजकारण करू नये असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते हनुमंत शकदाळे, काँग्रेस गटनेते मनोज शिंदे, आघाडीचे गटनेते संजय भोईर, बाळकृष्ण पुर्णेकर, स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 3 लाख रुपयांचा मुद्दा हा जनतेसमोर आणून सेना जनतेची दिशाभूल करीत आहे असे स्पष्ट वक्तव्यही केले. आज सर्व नगरसेवक, विरोधी पक्षनेते मनोज शिंदे, रवी फाटक, काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, नजीब मुल्ला, आम्ही सगळे आयुक्तांना भेटलो आणि गेले 2 दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून जो गोंधळ निर्माण झाला की घरांच्या किमती क्लस्टरमध्ये 3 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये करण्यात येतील, असं काही बोलणं झालं का अशी आम्ही चौकशी केली. आम्हाला अतिशय खंत वाटते की म्हणजे स्वतः आयुक्त म्हणाले की मी अशा प्रकारचा कुठलाही शब्दोच्चार काढलेला नाही आणि घरांच्या बाबतीत, किमतीच्या बाबतीत कुठलेही डिस्कशन झालेलं नाही. म्हणाले मी घरांच्या किमती 6 लाख धरल्या तर कमीत कमी 10-12% तरी तुम्हाला भरावे लागतील, म्हणजे घरांची किंमत तुम्हाला कॉर्पस पण मेंटेनन्ससाठी द्यावी लागेल. अशा प्रकारचा एक प्रपोजल आहे, एक प्रस्ताव आहे असं सांगितलं. शेवटी प्रस्ताव फायनल करण्याचं काम हे जनरल बॉडीला आहे, इथल्या महासभेला आहे. त्याच्या आधीच वर्तमानपत्रामध्ये जाऊन गोंधळ निर्माण करायचा आणि जनतेला संभ्रम निर्माण करायचा आणि भीती दाखवायची की तुम्ही मरणार आहात, वैदू म्हणून आमच्याकडे औषधे, आमच्याकडे या. ही प्रथा, ही परंपरा जुनी आहे, तेही बंद करा. घरांच्या बाबतीत तरी राजकारण करू नका. एकतर मोठ्या प्रयासाने इल्लीगल बांधकामांमध्ये राहणाऱ्या आमच्या भाडेकरूंना, आमच्या भावांना, बहिणींना घर मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय, लोकशाही आघाडीचं शासन प्रयत्नपूर्वक हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. इल्लीगलला जबाबदार कोण आहे ह्याचं जर यादी काढली तर सगळी खरे चित्र बाहेर पडेल. पण त्याच्यात राजकारण न करता महाराष्ट्र शासन एक योजना आणून इथल्या प्रत्येक ज्याचं घर आहे त्याला घर देण्याची योजना आखत आहे. त्याच्यामध्ये कुठेही अजून भावांची चर्चा नाही, कुठे मसुदा अंतिम नाही. मसुदा अंतिम केल्यानंतर सुद्धा सजेशन ऑब्जेक्शनला ते जनरल बॉडी पुढे येणार आहे. त्याच्या आधीच 3 लाख करून लोकांसमोर एक खोटं चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा राजकीय प्रयत्न केला जातोय, त्याचा आम्ही निषेध करतो. महापालिका आयुक्तांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं, कारण का शेवटी हे सगळं गुप्त होतं. महापालिकेतर्फे योजना काय जाणार आहे ही मी तुम्हाला माहिती देतो, याच्यावर चर्चा करा, तुमचे सजेशन ऑब्जेक्शन मला द्या, मी ते व्यवस्थित करून शासनाला पाठवतो, शासन निर्णय घेईल, शासन परत तुमच्याशी चर्चा करेल. अशा पद्धतीचं सगळं प्रक्रिया होती. याच्यामध्ये लोकशाहीचा सन्मान होता. मला वाटतं हे करून तुम्ही कायम विश्वासघात आणि दगाफटका करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ठाण्यातली जनता दुधखुळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. घरं फुकटात मिळाली पाहिजेत, टॅक्सेशनच्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे. गरिबाच्या खिशाला फटका बसेल असा कुठलाही प्रकार आम्ही सहन करणार नाही. पण आम्ही या प्रकारावर, या एकंदर घरकुल योजनेचं राजकारण करू इच्छित नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंड LBS मार्गावरील साकी बार आणि रेस्टॉरंटवर पोलीस समाजसेवेची धाड, 35 बारवाल्यांना अटक. मुलुंड LBS मार्गावर स्थित साकी बार आणि रेस्टॉरंटवर रात्री 10:30च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या समाजसेवे शाखेने छापा घातला. यामध्ये एकूण 67 जणांना अटक करण्यात आली असून 32 पुरुष व 35 बारवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई समाजसेवा शाखेचे ACP फिरोज पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. साकी बार आणि रेस्टॉरंटचे मालक केळकर आणि बार मॅनेजर SP बागडे यांना 5,000च्या वैयक्तिक जात मुसलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
या सर्वांना भारतीय दंडविधानानुसार 294 आणि 234 या कलमाखाली अटक करण्यात आले आहे. तर मुंबई परिसरातील बारवर वारंवार समाजसेवा शाखेकडून छापा घालण्यात येतो, परंतु या कारवाईबद्दल स्थानिक पोलिसांना बिलकुल खबर नसते. ही स्थानिक पोलिसांची निष्क्रियता की बार मालकांची त्यांचे असणारे साठेलोटे, त्यामुळेच हे बार बिनदिक्कतपणे चालतात असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उद्भवतोय. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. रिलायन्स कंपनीचे अनधिकृत मोबाईल टॉवर हटवण्याकरिता 4 दिवसांची स्थायी समितीची डेडलाईन. प्रायोगिक तत्वानुसार रिलायन्स कंपनीला एक डमी टॉवर उभारण्याचा परवाना दिला होता. त्याच्या आडोशाला कंपनीने उभारलेले अन्य टॉवर त्वरित काढण्यासंबंधीचे आदेश 2 वेळा स्थायी समिती सभापतींनी दिले होते. मात्र अद्याप रिलायन्सचे टॉवर जैसे थे असे आहेत. स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत 4 दिवसांची डेडलाईन या टॉवरच्या कारवाई करता देण्यात आली आहे. तर कारवाई टाळाटाळ करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना यापुढे बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रिलायन्स टॉवरच्या अनधिकृत गोष्टींबाबत चर्चा झाल्यानंतर खुद्द आयुक्तांनी अनधिकृत टॉवर हटवण्याचे आदेश दिले होते. घोडबंदर परिसरात अनेक मोबाईल टॉवर्स आहेत. माजीवाडा प्रभागातील इमारतींवर असे टॉवर उभारण्यात आले असल्याची माहिती गटनेते संजय भोईर यांनी दिली. कालच्या स्थायी समितीमध्ये अशा पद्धतीची चर्चा झाली होती की रिलायन्स टॉवरला या रिलायन्स 4Gची जी केबल्स आणि टॉवर्स लावण्याच्या ज्या परवानग्या मागितल्या होत्या, त्या परवानग्या न दे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची परवानगी त्या ठिकाणी रिलायन्सला दिलेली नाही किंवा अन्य टॉवरलाही त्या ठिकाणी शहर विकासाच्या माध्यमातून कोणालाही त्या ठिकाणी परमिशन दिलेलं नाही. फक्त एक आहे की अर्ज केलेला आहे आणि अर्ज करून तीच कॉपी त्या ठिकाणी सर्व ठिकाणी दाखवतात की आम्ही परमिशन आम्हाला देण्यात आलेली आहे. पण शहर विकास आयुक्त, नगर अभियंता यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही. आणि ह्या अनऑथराईज टॉवर लावण्याच्या संदर्भातलं वास्तविकता महासभेची मंजुरी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे की एवढं मोठं डिसिजन आपण ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हा डिसिजन त्या ठिकाणी घ्यायचा आहे की केबल्स टाकण्याच्या संदर्भातला हा जे मोठं काम त्या ठिकाणी आहे ती महापालिकेच्या महासभेची मंजुरी घ्यायला पाहिजे. ही कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी घेतलेली नाही. आणि
रिलायन्स कंपनीचे जी केबल्स खोदण्याचं काम आहे, आपण जर वास्तविक पद्धत जर बघितलं की 3 वर्षे त्या ठिकाणी रस्ते कुठले खोदू नये, नवीन नवीन रस्ते त्या ठिकाणी बनवलेले आहेत, अशी त्या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्टरच्याकडनं वॉरंटी त्या ठिकाणी घेतलेली आहे की 3 वर्ष आम्ही ती मेंटेनन्स त्या ठिकाणी करणार. पण तेही नवीन रस्त्यांवरती केबल टाकण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. मग आम्ही ती जी स्थायी समिती बैठकीमध्ये काल तरतुदी त्या ठिकाणी मांडली होती की त्या तरतुदीमध्ये स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत रिलायन्स कंपनीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करत नाही तोपर्यंत कुठलीही सभा त्या ठिकाणी चालून देणार नाही. अशा पद्धतीने जर एखाद्याने गरिबांनी जर घर बांधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर महानगरपालिका MRTP दाखल करते. जर रिलायन्स टावर किंवा आणखी दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी जर अनॉथराइज त्या ठिकाणी टावर्स उभारलेले असतील तर त्यांच्यावरती MRTP दाखल करावी अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. पालिकेच्या डेडलाईनला अनुसरून जर काही टॉवर्स हटवले न गेल्यास रिलायन्स कंपनीवर कारवाईचा इशारा दिला आहे. सभापतींच्या आदेशाचे पालन होत नसेल तर स्थायी समितीच्या बैठकीत होणाऱ्या चर्चेचा काय फायदा, असा प्रश्न गटनेते संजय भोईर यांनी उपस्थित केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसनान न्यूज ठाणे. मुलुंड पश्चिमेतील जास्मिन हॉटेलमध्ये आढळला 48 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह. मुलुंड पश्चिमेकडील गालानगर येथील जास्मिन हॉटेलमध्ये एका 48 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सुरेंदर सिंग असे या मयत व्यक्तीचे नाव असून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेह सापडल्याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर मयत व्यक्ती राजस्थानच्या कोटा येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्त मुंबईत आल्यावर सुरेंदर सिंग हे नेहमी जास्मिन हॉटेलमध्ये उतरत असे. सुरेंदर सिंग यांनी मृत्यूपूर्वी स्टॅम्प पेपरवर आपली सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये मी स्वखुशीने आत्महत्या करीत नसून वैयक्तिक निराशेतून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या हॉटेलमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारे मृतदेह आढळला होता. हॉटेलमध्ये पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह कौस्तुभ नरवस, एसनान न्यूज, मुंबई. एसनानच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसनानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ओवळा परिसरात पोलीस व खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने बिल्डर करू लागले आहेत शेतकऱ्यांची जमीन हडप.
ओवळा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील झाडे कत्तल करून त्या जमिनी हडप करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे खासगी सुरक्षा रक्षक व पोलीस बंदोबस्त तैनात करून पुराणिक बिल्डरांच्या आदेशानुसार हा गैरप्रकार घडत असल्याचे दिसून आले. आमदार प्रताप सरनाईक यांनी या साईटची पाहणी करून संबंधित पोलीस अधिकारी व बिल्डर अधिकाऱ्यांना विचारणे करून कागदपत्रांची तपासणी केली. आवश्यक परवानगीची कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने आमदार प्रताप सरनाईकांनी भरणा टाकण्याचे काम त्वरितच थांबवले. नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीसच खासगी रक्षकांच्या मदतीने शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने सदर प्रकरणाविषयी संताप व्यक्त होत आहे. कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी उपस्थित राहून घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले, तर आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात हा सर्व प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त केली. गोरगरिबांवर अशा प्रकारे अन्याय करणे ही लाजिरवाणी गोष्ट असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या परिसरातल्या काही गावकऱ्यांनी माझ्याकडे दूरध्वनीवर सकाळी तक्रार केली आणि तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की पुराणिक बिल्डर्स नावाचे एक बिल्डर या परिसरामध्ये आहे. ते पोलीस बंदोबस्त आणि त्याबरोबर 40 ते 50 त्यांनी खासगी सुरक्षा रक्षक कुठल्या तरी एजन्सीचे कमांडो ज्याच्या पाठीमागे लिहिलं होतं अशी काही गुंड ते घेऊन आलेत आणि जबरदस्तीने आमच्या जमिनीचा ताबा घेत आहेत. गेल्या 50 वर्षापासून आम्ही जी जमीन कसत आहोत त्या जमिनीचा ताबा ते घेत आहेत आणि त्यांनी सगळ्या गुंडांकरवी आम्हाला आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न केलेला. म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. तर खरं तर पोलिसांची ही जबाबदारी नाही आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी पोलिसांची आहे, परंतु एखाद्या डेव्हलपरला पोलीस बंदोबस्त देऊन गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीपासून वंचित करणं हे काम पोलिसांचं नाही आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना त्यांना काहीतरी गावकऱ्यांना नोटीस वगैरे पाठवायला हवी होती असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. परंतु जी पद्धती चाललेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राच्या सुशिक्षित विचारधारेला ही न पटणारी विचारधारा या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की हे असं घडत आहे. यापूर्वी सुद्धा असा प्रसंग एकदा घडला होता, परंतु जर असं वेळोवेळी घडत राहिलं तर एक शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पोलिसांच्या बद्दल निर्माण होऊ शकतं. त्यामुळे ही कारवाई जी आहे ती आता ह्या विभागाचे स्थानिक सिनियर इन्स्पेक्टर श्री पवार दत्तात्रय पवार यांनी थांबवलेली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भातील कायदेशीर कागदपत्राची पडताळणी करून निर्णय घेता येईल. परंतु परत एकदा मला हे सांगावं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांची एखाद्या डेव्हलपरला जमीन ताब्यात देण्याची जी प्रक्रिया या ठिकाणी घडलेली आहे ती निश्चितपणे चुकीची आहे. ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचे शिवसेनेचे सर्व आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह आम्ही आर पाटलांची या संदर्भात भेट घेऊ आणि अशा पद्धतीनं जर कारवाई पोलिसांच्या माध्यमातून होत असेल तर त्याला कुठेतरी हे थांबवणं गरजेचं आहे. कारण गुन्हेगारी ठाणे शहरात वाढवत असताना ती गुन्हेगारी काबूमध्ये राखण्याच्या ऐवजी ह्या अशा पद्धतीने जर जमीन हस्तांतराच्या प्रक्रियेमध्ये पोलीस येत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. या सर्व प्रकारात 50 वर्षापासून शेती करत असलेल्या 7 ते 8 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. सदर गैरप्रकरणाविषयी पोलिसांकडे तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. ही सदर जमीन आमची वडिलोपार्जित आहे आजोबांपासून ना. आमचे वडील आणि आता आम्ही पण शेती करत आहोत. आमच्या जमिनीच्या बाजूला पुराणिक बिल्डर आलेला आहे आणि तो बिल्डर आमच्याकडून विकत घेत होता जमीन. आम्ही बोललो काय का आमच्या या जागेवर आमचं पूर्ण कुटुंबाचं निवारण होतं, सध्या काय आम्हाला विकत द्यायची गरज नाही. जो रतनजी प्रेमजी धर्मदाय ट्रस्ट होता पहिला, जो मालक आमचा मालिक होता, तर त्याला आम्ही खंड भरत होतो. पैसे भात किंवा पैसे असे 2-4 रुपये खंड भरत होतो आणि खंड भरताना त्याने आम्हाला कधी सांगितलं नाही. त्याने आम्हाला कुल मंजूर केला इकडे का तुम्ही कुल आहात, तुम्ही शेती करा. एकूण कमीत कमी आता 2.5-3 एकर तर आमची जागा आहे 10-15 लोकांची ना. आम्ही त्याला बिल्डरला देत नसल्यामुळे तो दादागिरी करून गुंडे आणून आणि पोलीस बंदोबस्त आणून आम्हाला आमची फसवणूक करून दादागिरीने तो भरणी आणि माती डगर माती टाक. पोलीस तर आमचे पेपर आमच्याकडे पेपर अजून पोलीस लोक पण आमच्याकडे पेपर बघत नाही. ते बोलतात आम्हाला वडून ऑर्डर आलेले आहे असे करून आम्हाला शेतामध्ये उभा राहून देत नाही. जर असं कोणी जास्त बोलू लागला तर लगेच पिंजऱ्यामध्ये घालतात पोलीस स्टेशनवर, आम्हाला गुन्हा दाखल करतात. भरणं टाकतात. आम्ही काही त्याला विकलंही नाही. पोलिसांना केली होती, आमच्याकडचे काही पोलीस पण बोलत नाही. ओके, आमच्याकडचे काही पोलीस बोलत नाही. आमचे काही कागदा वगैरे पण घेत नाही हातात. दमदाटीवर आता काय आम्ही 5 पैसे घेतलेले आहे, दमदाटीवर बिजू भरवा टाकीतला. तर शेतकऱ्यांची परवानगी नसताना हा सर्व प्रकार बळजबरीने बिल्डर करीत असल्याने सदर प्रकरणातून दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. म्हणून टीवडमध्ये लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या बायोमेट्रिक कचेरी मशीन्स बंद अवस्थेत.
सरकारी कर्मचाऱ्यांचा लेटलतीफपणा आपल्या परिचयाचा आहे. सकाळी 9ची ड्युटी असणारे अधिकारी सहसा 10 नंतरच ऑफिसमध्ये येतात. यामुळे नेहमीच कामाचा खोळंबा होत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याच्या सवयीला पायबंद घालण्याकरिता बायोमेट्रिक हजेरी मशीन्स सरकारी कार्यालयामध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुलुंडच्या टी-वॉर्डमध्ये 7 बायोमेट्रिक हजेरी मशीन्स बसवण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये येण्याच्या वेळांवर लक्ष ठेवण्यासाठी बसवलेल्या या 7ही मशीन्स आज बंद अशा अवस्थेत आहेत. या सर्व मशीन्सच्या वायरी काढून ठेवलेल्या आढळल्या. तर शासकीय यंत्रणेत सुधारणा करण्यासाठीच आणण्यात आलेल्या अनेक योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळेच अशाच बारगळतात याचे हे जिवंत उदाहरण. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये मिळणारे घर नागरिकांना फुकटच असावे ही आघाडीची भूमिका. तर मुलुंड एलबीएस मार्गावरील साकी बारवर मुंबई पोलीस समाजसेवेचा छापा. रिलायन्स कंपनीचे टॉवर हटवण्याकरता स्थायी समितीची 4 दिवसांची डेडलाईन. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.